चला सर्वांना नमस्कार. मी रेवण कदम. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अभ्यासाबरोबर प्रत्येकाला एक गोष्ट जमणं गरजेचं आहे. ती गोष्ट आहे की अपयशानंतर पुन्हा उठून उभा राहणं. म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये 1% जर पोरं जर सोडली, तर 99% पोरांना कुठं ना कुठं तरी अपयशाला सामोरं जावं लागतं. कुणाला पूर्व परीक्षेला, कुणाला मुख्य परीक्षेला, कुणाला मुलाखतीला. मग हे अपयश आल्यानंतर त्या अपयशापासून लांब जाणं महत्वाचं आहे. अपयश आल्यामुळे अभ्यास थांबवणं महत्वाचं आहे. का ते अपयश का आलं? हे बघून त्याच्यावरती काम करणं महत्वाचं आहे. एखाद्या वर्षी आपला 0.25 न निकाल जातो, 0.50 न जातो. बरेचदा जर एखाद्या पेपरला आपण खूप जीव तोडून अभ्यास करतो, तरी अपेक्षेसारखा पेपर जात नाही, मार्क येत नाही. मग त्यावेळेला प्रत्येकाला वाईट वाटतं. मग वाईट वाटल्यानंतर काय करायचं? हे सगळं सोडून द्यायचं? का कमी मार्क का आले? पेपर का अवघड गेला? कुठं आपण कमी पडलो? याच्यावरती काम करणं महत्वाचं आहे. आणि हे ज्याला जमलं, तो किनाऱ्यावरती पोहोचतो. एखाद्या वर्षी गावाकडं पाऊस कमी पडला, की पीक शेतामध्ये उगवत नाही. मग बापानं काय लढणं सोडून दिलं का? जर त्यानं लढणं सोडून दिलं असतं, तर आपण उपाशी मेलो असतो. त्यानं संयम ठेवला. पुढच्या वर्षीची वाट बघितली. पुन्हा त्यानं पीक लावलं. पीक आलं, उभं राहिलं. तो जिंकला. पण त्यानं लढणं सोडलं नाही. किमान एवढी तरी गोष्ट बापाकडनं शिकली पाहिजे. 1-2 मार्काने निकाल गेला की आपण खचून जातो. आपल्याला कळायचं बंद होतं. तुमच्या आजूबाजूलाही तुमचे बरेचसे मित्र-मैत्रिणी असतील. थोडक्यात निकाल गेले की महिना-महिनाभर त्या लायब्ररीतच यायचं नाही. महिना-महिनाभर घरी राहायचं. अशानं होईल कसं? हे तुम्हाला जमलं पाहिजे आणि ज्याला हे जमलं, म्हणजे आपण म्हणतो ना की टिकून राहा जिंकून जाचाल, तर त्याचा अर्थच हा आहे. अपयश आल्यानंतर टिकून राहा. टिकून राहिलं की जिंकून जातो. ठीक आहे? त्यामुळे अपयशानंतर पुन्हा उठून उभं राहण्याची धमक ठेवा. नाहीतर कोसळून गेलात, तर जिंकणं अवघड होईल. त्यामुळे जिंकायचं असेल तर कोसळून जाऊ नका. ठीक आहे? बरेचदा अपयश येतं, पण कोसळून जायचं नाही. सर्वांना खूप शुभेच्छा.